नमस्कार मंडळी, रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी मस्त लुसलुशीत सॉफ्ट आणि हलक्या इडल्या, त्याही इडली प्रीमिक्स पासून। आणि हा प्रीमिक्स तुम्ही जर बनवून ठेवलात ना तर अगदी महिना 2 महिना पुरतो आणि फटाफट त्यापासून आपण इडल्या तयार करू शकतो। आता शाळा चालू होत आहे तर डब्यासाठी जर तुम्हाला फटाफट इडल्या बनवायच्या आहेत तर झटपट अशा सकाळच्या इडल्या नाश्त्याला किंवा टिफिनला बनवून तयार होतात। तर चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कोरडं पॅन घेतलेलं आहे, त्यात धुवून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून सुकवायची आहे फॅन खाली। आणि ती उडदाची डाळ आहे 1 कप, स्वच्छ धुतलेली आणि सुकवलेली फॅन खाली आहे। ती आपण आता ह्याच्यावर भाजून घेणार आहोत। 1 कप आहे। आता हा कपाचा प्रमाण तुम्ही कोणतंही घेऊ शकता, वाटीतून किंवा कोणतंही प्रमाण, पण मेजरमेंट अगदी परफेक्ट घ्या। आता हा जो 1 कप उडदाची डाळ आहे ती चांगली कोरडी करून घ्यायची आहे, कारण ती आपण फॅन खाली वाळवलेली आहे म्हणून बराचसा मॉइश्चर त्याच्यात असतो, ते पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। आणि स्लो गॅसवर 5 ते 7 मिनिटं अगदी ते भाजत ठेवायचं आहे। आता त्यात आपण घालणार आहोत अर्धा कप पोहे। कपाचा प्रमाण तोच ठेवा, ज्या कपातून तुम्ही उडदाची डाळ मोजला होता त्याच कपात अर्धा कप पोहे, साधे पोहे, आपण जे कांदे पोहे करायला वापरतो पोहे तेच पोहे आहेत। ते पोहे अर्धा कप घेतलेले आहेत, तेही आपण त्यात टाकायचं आहे। आणि त्याचबरोबर मी टाकते 1 चमचा मेथी दाणे आहेत। मेथी दाणे टाकल्याने अगदी हलक्या आपल्या इडल्या होतात आणि छान त्यांना चवही येते। असं 1 कप मेथी दाणे टाकून परत 2 ते 3 मिनिटं त्यांना भाजून घ्यायचं आहे। अगदी मिश्रण आपलं पूर्ण कोरडं झालं पाहिजे, अजिबात त्यात मॉइश्चर राहता कामा नये। आता हे साधारणतः एकूण 10 मिनिटं मी स्लो गॅसवर त्याला भाजलेलं आहे। सतत परतत राहायचं आहे, नाहीतर डाळ करपायची सुरुवातसुद्धा होऊ शकते। आता हे मिश्रण पूर्ण आपलं झालेलं आहे ड्राय। आता त्याला आपण थंड करत साईडला ठेवून देणार आहोत। गॅस बंद करायची आहे आणि हे मिश्रण पूर्ण थंड व्हायला आपण साईडला ठेवून देणार आहोत। फॅन चालू ठेवायचं आहे, फटाफट आपलं मिश्रण थंड होतं। आता काय करायचं आहे ना, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात आपण थोड्या पोर्शनमध्ये उडदाची डाळ, पोहे ह्याचं मिश्रण जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तरी पूर्ण बारीक होणार नाही, पण जेवढं पावडर होईल शक्य असेल तितकी पावडर करायची आहे। एक चाळण घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला चाळून काढायचं आहे। आणि हे जे जाडसर कण उरत आहेत डाळीचे ते आपण एका साईडला गोळा करायचे आहेत आणि ते आपण पुन्हा मिक्सरला लावून पुन्हा त्याची पावडर करून घेणार आहोत। अशाच प्रकारे आता आपण थोड्या पोर्शनमध्ये सगळं मिश्रण घेऊन त्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि त्याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे। चाळून घ्यायचे, अगदीच चाळायला विसरू नका, नाहीतर जाड कण राहतातच कितीही आपण फाईन पावडर केली तरी। आता हे जे जाड कण उरलेले आहेत डाळीचे ते पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन पुन्हा त्याची आपण पावडर करून घेणार आहोत। म्हणजे अगदीच काही वाया जात नाही, सगळंच अगदी परफेक्ट वाटलं जातं। आणि ह्याची पुन्हा आपण मिक्सरला लावलं ना मस्त अशी अजून बारीक पावडर होते। आता बघू शकता अगदी छान आपण हे सगळं मिश्रण घेतलेलं आहे। पुन्हा त्याला एकदा मिक्सरला फिरवलं ना त्याची पावडर बऱ्यापैकी अजून पावडर तयार होते। आता ही सुद्धा पावडर पुन्हा आपण चाळून घेणार आहोत आणि बाकीचं आता जे त्याच्यातून वेस्ट उरणार आहे ते टाकून द्यायचं, इतकं काही उरत नाही। आता हे बघू शकता थोडेफार आता परत जाड कण उरलेत, तुम्हाला हवं तर पुन्हा मिक्सरला लावू शकता किंवा टाकून देऊ शकता। आता ही बघू शकता अगदी छान ड्राय आपली पावडर बनवून तयार झालेली आहे। एकदम मस्त कोरडीच बनवायची आहे। जर तुमची पावडर कोरडी बनली नाही तर ती अजिबात टिकणार नाही, म्हणून पावडर छान भाजून घ्यायची आपल्याला डाळ, तरच तुमची ही प्रीमिक्स जो आहे तो अगदी कोरडं बनेल। आता ह्या डाळीच्या मिश्रणात आपण टाकणार आहोत तोच कप घेणार आहोत, ज्या कपाने आपण डाळ मोजली होती त्याच कपाने आता 2 कप मी तांदळाचं पीठ टाकते।
लक्षात ठेवा, कपाचं प्रमाण अगदी मेजरमेंट जी आहे परफेक्ट ठेवा, तरच तुमचं प्रीमिक्स एकदम परफेक्ट बनून तयार होतं आणि त्यापासून इडल्याही अत्यंत सुंदर, हलक्या आणि मस्त नरम व्हायला मदत होते। तर त्याच कपाच्या प्रमाणात मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे, म्हणजे काही कचरा असेल तर ते निघून जाईल। आता हे दोन्ही मिश्रण आपण छान मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे आणि आपलं प्रीमिक्स बनून जे आहे तयार झालेलं आहे। व्यवस्थित एकजीव करायचं आहे सगळं मिश्रण चमच्याच्या मदतीने किंवा कोणत्याही उलटण्याच्या वगैरे मदतीने छान आपलं प्रीमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपली पावडर जी आहे बनून तयार झालेली आहे। एकदम कोरडी ड्राय आपली पावडर बनलेली आहे, पीठ बनलेलं आहे। आता हे जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ना, ते आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत, म्हणजे कोणत्याही एअरटाईट बरणीत तुम्ही काढून ठेवू शकता। आता इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे, त्या काचेच्या बरणीत काढून घेते मी मिश्रण आपलं आणि अगदी महिना 2 महिना आरामात हे मिश्रण टिकतं। बाहेरच ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे। मस्त असं बाहेर 2 महिने फटाफट इडल्या तुमच्या बनून तयार होतील, असं हे प्रीमिक्स आपलं बनून तयार आहे। आता ह्याच्यावर आपण एक लेबल टाकूया, म्हणजे आपल्याला लक्षात राहील ह्याच्यात आपण काय भरलेलं आहे। तर ह्यात आपण इडली प्रीमिक्सचं असं लेबलिंग करून बरणी ठेवून द्यायची आणि ह्या आता प्रीमिक्सपासून आपण इडल्या कशा तयार करायच्या आहेत ते आपण बघूया। अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात आपल्या इडल्या बनून तयार होतात। मस्त लुसलुशीत मऊ अशा इडल्या बनवायच्या आहेत। तर सगळ्यात आधी प्रीमिक्स, इडली प्रीमिक्स जो आहे त्या इडली प्रीमिक्सचं मी 1.5 कप पीठ घेत आहे। सगळ्यात आधी 1.5 कप प्रीमिक्स घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। आता एवढ्या प्रमाणात ना आरामात 20-25 इडल्या आरामात बनतील आणि ह्याच मिश्रणापासून तुम्ही थोडं पातळ करून डोसेसुद्धा काढू शकता। आता हे 1.5 कप मी इडली प्रीमिक्स घेतलेला आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा कप टाकते मी दही। दही जास्त आंबट नसावं, शक्यतो फ्रेश दही वापरा। जास्त जर आंबट असेल दही तर इडल्या पण थोड्या आंबट लागतील, पण जास्त आंबट नसलं शक्यतो फ्रेशच दही वापरा, छान होतात इडल्या। आता हे थोडं आपण मिक्स केलेलं आहे आणि गरजेनुसार हलकंसं पाणी टाकून मिक्स करत राहायचं आहे, त्याच्या गुठळ्या बनता कामा नये। अगदी छान असं विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही छान मिक्स करत जायचं आहे। थोडं लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त आपलं इडलीचं बॅटर जे आहे आपण तयार करून घेणार आहोत। आता हे छान आपलं बॅटर आपण मिक्स केलेलं आहे। आता हे बॅटर साधारणतः 5 ते 10 मिनटं आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। छान असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। मस्त असं कन्सिस्टन्सी आपली बनलेली आहे, अगदीच आपण जसं पीठ तयार करतो ना तशी कन्सिस्टन्सी आपली ह्या प्रीमिक्सपासून सुद्धा बनलेली आहे। एकदम मस्त हलक्या इडल्या बनून तयार होतील। बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी एवढीच असली पाहिजे, एकदम पातळही नाही एकदम घट्टही नाही। आता हे जे आहे मिश्रण आपण 10-15 मिनटं साईडला ठेवलं होतं, त्यात आता आपण इडल्या बनवायच्या आधी एक अर्धा चमचा इनो टाकते मी आणि इनो टाकल्यावर थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे, इनो ॲक्टिवेट करायचं आहे आणि झटपट आपल्या इडल्याचं बॅटर जे आहे मिक्स करायचं आहे आणि त्यापासून फटाफट इडल्या आपण मोल्डमध्ये टाकायचं आहे। इनो तेव्हाच टाका ज्या वेळेस तुम्हाला इडल्या तयार करायच्या असतील, बनवायला घ्यायचं असेल अगदी तेव्हाच इनो टाका झटपट आणि तोपर्यंत पीठ आपलं साईडला रेस्ट करायला ठेवून द्या। जेव्हा इडल्या बनवायच्या आहेत तेव्हा इनो टाका, थोडंसं 2 चमचे पाणी टाका, इडल्याचं पीठ जे आहे छान मिक्स करा आणि झटपट आपल्या इडल्या बनवून तयार करा। आता ह्यात आपण इडलीचं जे भांडं आहे ते थोडंसं तेल लावून कोट करून घेतलेलं आहे। त्यात आता साच्यात आपण थोड्या पोर्शनमध्ये इडलीचं बॅटर टाकायचं आहे। अगदी फटाफट प्रोसेस करा, जेव्हा आपण इनो टाकून पीठ मिक्स करतो तेव्हा अगदी फटाफट इडल्या आपण तयार करायच्या आहेत, अजिबात वेळ घालवायचा नाही आहे।
नाहीतर मग इडल्या तुमच्या सॉफ्ट होणार नाही, त्याचं निघून जाईल सगळं इनोचं, फुलणार नाहीत. मग आता इथे मी भांडं तयार करून ठेवले, त्यात पाणी टाकले, त्यात इडली ठेवून 10-15 मिनटं त्याला वाफवत आपण ठेवून देणार आहोत. 10 ते 15 मिनटात अगदी झटपट आपल्या इडल्या वाफलेल्या आहेत, मस्त टम्म फुगलेल्या आहेत बघू शकता. म्हणून इनो झटपट टाका आणि फटाफट इडल्या बनवा. इनो टाकून अजिबात पीठ तसंच ठेवू नका. छान आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत, भांड्यात काढायच्या आहेत आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही फटाफट ह्या इडल्या बनवून तयार करू शकता. तर कशी वाटली माझी ही रेसिपी मला नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टिफिन रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला लवकरात लवकर मेसेज करा, म्हणजे आपण आता छान छान टिफिन रेसिपीसुद्धा आणू, कारण आता मुलांच्या शाळा देखील सुरू होत आहेत. चला पुन्हा भेटूया एका छानशा नवीनशा रेसिपीसह. धन्यवाद.